सर्वांना माहितीच आहे, आपण समर्थ वाङ्मयाच्या अभ्यासक आहात की समर्थांचा प्रत्येक कार्य हे वेळेवर सुरू होत होतं. त्या पद्धतीनंच 3:03:05 आपण त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आत्ता आपलं दुसरं सत्र त्या ठिकाणी, तसं म्हणायला तर पहिलं सत्र आहे चालू करीत आहोत. हे महत्वाचं सत्र आहे. त्यानंतर आपल्या विद्यापीठाच्या वरिष्ठ परीक्षा प्रमुख समर्थ भक्त सौ प्रशांतीताई किरपेकरांना मी विनंती करतो की त्यांनी उपस्थित अभ्यासू वक्त्यांचे परिचय या ठिकाणी करून द्यावा. जय जय रघुवीर समर्थ. आपल्या वक्त्यामध्ये आहेत सौ अलकाताई मुतालिक, या डोंबिवलीवरून आलेल्या आहेत. तर त्यांचा परिचय मी देते करून. सौ अलकाताई मुतालिक यांचा परिचय तसा आपल्या सर्वांना अभ्यासार्थींना आहेच आहे. तसेच त्यांचे शिक्षण MA MEd झालेलं आहे. समर्थ वाङ्मयाच्या त्या सखोल अभ्यासक आहेतच. तसंच त्यांचे शिवसर्ग येथे घेण्यात येणाऱ्या सर्व बाल मुलांचं शिबिर किंवा युवा शिबिर, तसेच प्रापंचिक शिबिर जे होतात त्यांच्यामध्ये त्यांचा सहभाग असतो. तसं त्यांचे भागवत, रामायण या विषयावर पण प्रवचन असतात. त्यांची परदेशातही त्या निमित्ताने दौरे झालेले आहेत. तसे त्यांचे सिंगापूर, श्रीलंका, दुबई येथे त्यांची प्रवचनं झालेली आहेत. त्यांची प्रवचने आपल्याला YouTubeवर सुद्धा बघायला मिळतात. तसेच त्या समर्थ विद्यापीठाच्या कार्यकारिणी सदस्य आहेत व अभ्यास मंडळाच्या पण सदस्य आहेत. त्यांचे नेहमीच आम्हाला मार्गदर्शन लागते. त्या मुंबई येथील विभागात खूप मोठ्या प्रमाणात त्यांचे कार्य आहे. तसं त्या मुख्यमंत्री देशमुख काकांच्या पट्टे शिष्या म्हटलं तरी चालेल, असा मी त्यांचा थोडक्यात परिचय सांगत आहे. दुसऱ्या आपल्या वक्त्या आहेत सौ सुनीताताई सहस्त्रबुद्धे, या पुण्याच्या आहेत. यांचा परिचय पण सगळ्या आपल्या अभ्यासार्थींना आहेच आहे. त्या समर्थ भक्त आहेतच, तसं समर्थ वाङ्मयावर पण त्यांचा गाढ अभ्यास आहे. शिवथरगळीत होणाऱ्या त्यांच्या शिबिरामध्ये, तिन्ही शिबिरामध्ये, युवा असू दे, बाल शिबिर असू दे किंवा प्रापंचिक शिबिर असू दे, त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग असतो. तसं त्या तत्वज्ञानाची त्यांची मुख्य PhD केलेली आहे त्यांनी तत्वज्ञानावरती. त्यांची आतापर्यंतची समर्थ वाङ्मयावरती 4-5 पुस्तकं पण प्रकाशित आहेत. जुना दासबोध आहे, करुणाष्टक आहे, तसंच आत्माराम आहे, लघुकाव्य भाग 1 आता आपल्या प्राज्ञेसाठी सर्वात उत्तम पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. तसंच सज्जनगड मासिकातून येणारे संस्कार साधना म्हणून एक सदर होतं, त्याच्यावर सुद्धा त्यांनी एक सुंदर पुस्तक केलेलं आहे. अभ्यास मंडळाच्या त्या सदस्य आहेत, तसं कार्यकारी मंडळाच्या पण सदस्य आहेत. त्यांची अवगती व समजून घेणारी भाषा शैली सर्वांना परिचित आहेतच. तसं दर शनिवारी त्यांचे पुण्यामध्ये अभ्यास वर्ग होतो आणि आज जवळजवळ 25 वर्ष झालेल्या सतत चालवत आहे. आता विद्याताई करंदीकर या सावंतवाडीचे आहेत. त्यांचे MS स्टॅटिस्टिक्स मध्ये, संख्याशास्त्रामध्ये त्यांचं झालेलं आहे. त्या समर्थ वाङ्मयाच्या खूप मोठ्या प्रसारक आहेत. त्यांचा म्हणजे वारसा त्यांच्या आईकडनं त्यांना आलेला आहे. सौ सुमितीताई निगुडकर या प्रवचनकार आहेत होत्या, म्हणजे अजून आहेत त्या, पण आता प्रवचन करत नाहीये एवढंच. तर त्यांच्या सहवासामुळे त्यांना समर्थ भक्ताची ओढ, समर्थ सेवेत त्या रममाण झालेल्या आहेत. ते शिवतरगळीत घेणाऱ्या अभ्यास वर्गासाठी पण त्या येतात. परत शिवतरगळी जो दास जयंतीचा उत्सव असतो त्यामध्ये पण त्यांचा सहभाग असतो. त्यांना केव्हाही घरीच सेवेला बोलावलं तर त्या कायम तत्पर असतात सेवेला जाण्यासाठी. तसं विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाच्या सदस्य आहेत व कार्यकारी मंडळाच्या पण सदस्य आहेत. आम्हाला त्यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभते. आणि तसंच कोकण विभागाच्या त्या प्रमुख असल्यामुळे तिकडल्या शाळा किंवा अभ्यासार्थी यांची सगळी जे काम आहे ते त्याच बघतात. धन्यवाद. धन्यवाद किरपेकरताई. 2 निवेदन अशी आहेत. श्री श्रीधर स्वामींच्या 5 पुस्तकाचा सेट आपल्या बुकस्टॉलवर 10 रुपयात
मिळतोय, ज्यांना आवश्यक वाचतोय किंवा ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी तो तिथून घ्यावा. आणि अभ्यासात उपयुक्त अशा सीडीजच्या आम्ही काढलेल्या आहेत. 500 रुपयाला 5 सीडीजचा सेट आहे. ज्यांना पाहिजे असेल त्याने तो घ्यावा. या कार्यक्रमाच्या मान्यवर वक्त्या यांचा आम्ही विद्यापीठाचे कुलसचिव समर्थ भक्त श्री योगेशभाऊ पुरोहित यांच्या शुभ हस्ते मानाची अशी रामनामी व श्रीफळ देऊन सत्कार करणार आहोत. त्याला कारणही असं आहे की आम्ही हा सत्कार उद्या करणार होतो, अगदी टू बी फ्रँक सांगायचं म्हणजे. तथापि काही महत्वाच्या कारणामुळे सौभाग्यवती अलकाताई परत जाणार आहेत, त्यामुळे तो सत्कार आम्ही आपल्या उपस्थितीमध्ये आज आम्ही इथे घेतो आहे. सौ समर्थ भक्त सौ सुनीतीताई सहस्रबुद्धे. जय जय रघुवीर समर्थ सौ सुनीतीताई सहस्रबुद्धे. जय जय रघुवीर समर्थ समर्थ भक्त सौ विद्याताई करंदीकर सावंतवाडी. जय जय रघुवीर समर्थ. त्यानंतर आपण या सत्राला सुरुवात करूया. समीक्षा एक अभ्यास या अभ्यासपूर्ण विषयावर सौभाग्यवती सुनीतीताई सहस्रबुद्धे यांचं पहिल्यांदा तुम्ही घेते का अलकाताई? वा, ठीक आहे. हाच विषय सौभाग्यवती अलकाताई मुताली यांचा अभ्यासपूर्ण बौद्धिक विचारांचं श्रवण आता आपण करूया. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार या ठिकाणी प्रकट करावे. आपण त्याच्या नोट्स काढायला काहीही हरकत नाही. हे भाषण अभ्यासपूर्ण असल्या कारणानं मी आपण सर्वांना विनंती करतो की ज्यांना ज्यांना नोट्सची आवश्यकता आहे त्यांनी खरोखरच नोट्स काढून घ्याव्या. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांचे चरणी वंदन करते. योगेश भाऊ इथे आहेत ज्यांनी खूप छान जागा घेतली अण्णाप्पांची आमच्या, आणि म्हणून नवीन असणारे आमचे कुलसचिव त्यांच्या चरणी वंदन करते. माझ्या बाजूला असणाऱ्या सहकुलसचिव त्यामुळे त्यांनाही वंदन करते. श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती सगळ्यांच्या चरणी वंदन करते आणि काही चिंतन या ठिकाणी व्यक्त करते. गावोगावी गेले होते, आता नुकतीच नागपूरला गेले होते. त्याच्या आधी प्रज्ञाताईंशी बोलणं झालं होतं भंडाऱ्याच्या निमित्ताने. अनेक फोन येतात आणि हे निश्चित आहे की जे परीक्षक आहेत किंवा जे तपासणारे आहेत त्यांना अनेक प्रश्न आहेत आणि सगळ्यांचा एक सूर असतो की तो सूर म्हणजे आम्हाला नेमकं काय पाहिजे, आम्हाला अभ्यासक्रम आमच्या हातात पाहिजे, काय उत्तर पाहिजे ती आमच्या हातात पाहिजे. आणि ह्या गोष्टीला आमचा पूर्ण विरोध आहे. त्याचा अत्यंत एक खूप चांगला विचार आहे त्या पाठीमागे. तो विचार सांगते आणि मग आपण जाऊया. मला आठवते की इथे बरेच जण पदाचे जसे अभ्यासाचे तसे दासबोध सखोदारचे अभ्यासाचे दासव ज्याला म्हणतात अक्कांच्या हाताखाली तयार झालेले. आता काही सांगितलं आम्ही अक्कांच्या हाताखाली तयार करतो. हा अभ्यासक्रम पदा असू दे, दासव असू दे किंवा समर्थ विद्यापीठ परमपूज्य मामांनी केलेला असू दे, एक याचा निश्चित हेतू आहे आणि तो हेतू म्हणजे समर्थांचे विचार आणि समर्थांच्या विचारांचा प्रचार ते आहे. बरं, हे नुसते विचार प्रचारात आणायचे नाहीये,
मुळामध्ये कधीतरी एखादा वक्ता असेल तर तो वक्ता किती दिवस वक्ता राहिलो? त्यांनी काय वक्ता करायचंय का त्यांनी कधीतरी चिंतक व्हायचंय, तत्वचिंतक झालं पाहिजे? तसं कसे किती दिवस आम्ही अभ्यासार्थी म्हणून राहायचं? अभ्यासार्थींनी एक दिवस ना एक दिवस तरी साधक झालं पाहिजे की नाही? साधना केली पाहिजे की नाही? समर्थांनी कशासाठी ग्रंथ लिहिले तो अनुभव घेतला पाहिजे किंवा नाही? आता लक्षात येईल हा हेतू आहे आणि त्या हेतूने संपूर्ण अभ्यासक्रम तयार केलेला आहे. त्यामुळे त्याची उत्तर एका वाक्यामध्ये किती मिळणार आहे, एका शब्दामध्ये मिळणार आहे असं नाही होणार. आपली अपेक्षाही नाहीये. मुळामध्ये समर्थांचं संपूर्ण जीवन जर माहिती असेल, समर्थांच्या जीवनाची त्रिसूत्री काय आपल्याला कळली पाहिजे. समर्थांच्या जीवनाची त्रिसूत्री आहे, समर्थांच्या जीवनाची एक द्विसूत्री आहे. मला वाटतं बेसिक जर कन्सेप्ट क्लिअर असतील तर अभ्यासक्रम अतिशय सोपा आहे. एक म्हणजे समर्थांच्या जीवनाची त्रिसूत्री, ती म्हणजे समर्थ म्हणतात व्यष्टी, समष्टी आणि परमेष्टी. बघा समजून घ्या, व्यष्टी, समष्टी आणि परमेष्टी. एका व्यक्तीचा जर परिपूर्णपणे विकास झाला तर तो झालेला विकास अशी व्यक्ती जेव्हा समाजामध्ये जाते तेव्हा तिला नक्की माहिती आहे की या वाङ्मयातून मला एवढं काहीतरी चांगलं मिळालेलं आहे, मला हे छान मिळालेलं आहे, म्हणून मी समाजामध्ये सांगणार आहे महाराज. आणि मग स्वतःचा ती काही अनुभव घेते ती व्यक्ती आणि मग ते चांगलं आहे ती समाजामध्ये सांगायचा प्रयत्न करते. ते लगेच नाही ना रुजणार, त्याला वेळ लागणार आहे. एक व्यक्ती सुधारायला काही कमी कालावधी लागेल, पण समाज सुधारायला बराच कालावधी लागणार. एका दिवसाचं काम आहे का होय? नाही आहे ना, बराच काळ लागणार. मग ते जितकी संथ प्रक्रिया आहे तसं वेळ खाऊ पण ती प्रक्रिया आहे. त्यामुळे आणि हे समाजामध्ये काम करता करता आधी स्वतःचा पूर्ण विकास करून घेणं, मग समाजामध्ये जाणं आणि ज्या समाजामध्ये मी राहिलेली आहे, राहते आहे, त्या समाजामध्ये प्रत्येक ठिकाणी समर्थांसारखी दृष्टी मला प्राप्त होऊन मला परमेष्ठी म्हणजे माझ्या नामाचं दर्शन घेता येईल का? जे समर्थांनी घेतलं ह्याच्यासाठी अभ्यासक्रम आहे. त्याचे किती अकॅडमिक आहेत, मार्क किती आहेत, गुण किती आहेत, हा विषय दुय्यम आहे. लक्षात आधी सांगितलं आपल्याला अभ्यासार्थी तयार करायचे, आपल्याला साधक तयार करायचे, आपल्याला संप्रदायाचा अभ्यास करायचा आहे आणि संप्रदायाचा जर अभ्यास करायचा असेल तर तो अशा पद्धतीने करावा लागेल. तो अकॅडमिक नाही ना चालणार. आणि त्यामुळे समीक्षकांना ती फार मोठी जबाबदारी आहे की जे मला कळलेलं आहे ते जास्तीत जास्त समजावून दिलं पाहिजे. आपण जर समजावून दिलं ना तर ते कळलं. एक समर्थांची त्रिसृष्टी आपण बघितली, दुसरी समर्थांची एक समर्थ कशा प्रकारचे जीवन जगले समर्थ स्वतः सांगतात आणि तसं आपण जगणं असं समर्थांना अपेक्षित आहे. त्या बाबतीत समर्थ म्हणतात काही गलबला काही निवळ ऐसा कंठीत जावं काळ. मला गलबल्यामध्ये काही काळ घालवायचा आहे म्हणजे समाजामध्ये मला काही काळ घालवायचा आहे, मला काही काळ एकांतामध्ये घालवायचा आहे. गलबल्यामध्ये मला माझं हित करून घ्यायचं असेल, मी कसं जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल हे मला समजून घ्यायचं असेल तर मला कधीतरी एकांतामध्ये गेलं पाहिजे. माझ्या स्वतःच्या जीवनाचा विचार मला केला पाहिजे. मग जर मला माझ्या जीवनाचा विचार केला पाहिजे, मला एकांतामध्ये गेलं पाहिजे, मी एकांतामध्ये गेल्यानंतर जर माझ्या जीवनाचा विचार केला तर मी कितीही लोकांतामध्ये असलो तरी शरीराने माझे शरीर लोकांतामध्ये असेल पण माझे विचार एकांतामध्ये असतील. याचा अर्थ दोन स्तरावरती जीवन सहज जगता येतं की नाही? हे सहज जगता येतं. सगळे संत आपल्याला सांगतात, समर्थ टाहो पडून सांगतात परमार्थासाठी आणि प्रपंचासाठी काही सोडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही. म्हणजेच शरीर आणि अंतरंग या दोन समांतर रेषा आहेत. आम्ही शाळेमध्ये गेलेलो आहोत, नक्की आम्हाला माहिती आहे दोन समांतर रेषा एकमेकींना छेदत नाहीत. मग माझा अभ्यास आणि मला जमत नाही, मला वेळ नाही, कसं काय शक्य आहे? कुठेतरी आपली गडबड आहे, आपण विचार करत नाही आहोत. लक्षात घ्या, समर्थांचे एवढे जर बेसिक विचार आपल्या समोर असतील तर मला वाटतं आपला अभ्यास सोपा होऊन जाईल. शरीराने किती कर्म करावं, अंतरंगाने आपण सहज विचार करू शकतो. आणि इथे सगळं आपलं जे आहे कसं पणाला लागणं ते इथे आहे. आणि एवढं कळलं की आपल्याला अभ्यास करण्यासाठी खरंच वेळ नाही का? असं होत नाही, वेळ आहेच आहे. मग अभ्यास खूप आहे असं आहे असं काही नाही, कारण आपण पदार्थ झालेलो, आपल्याला समर्थांच्या थोडा परिचय आपला आहे, सगळं आहे. आणि म्हणून विचार समर्थांच्या वाङ्मयाचा जर विचार केला तर कोणत्याही समर्थांचं वाङ्मय स्वांत सुखायला नाही. स्वतःच्या सुखासाठी समर्थांनी काहीच लिहिलं नाही. अत्यंत समाजाची तळमळ
तळमळीच्या भूमिकेतून समर्थांनी हा विषय मांडलेला आहे. त्यांना समाजाची असणारी तळमळ, समाज अज्ञानातून बाहेर काढायचा आहे आणि म्हणून समर्थांनी ग्रंथाची जी संपदा आहे ती लिहिली. याचा अर्थ आपल्याला अविद्येतून बाहेरच आलं पाहिजे आणि मला नक्की यायचंय. ते नुसतं शब्दाच्या माध्यमातून आम्ही येणार नाही. त्यामुळे एवढा हा समर्थांच्या वाङ्मयाचा ढोबळ अभ्यास केला, विचार केला आणि आता आपण प्रत्यक्ष जे तुमच्या समस्या आहेत आता ज्या तुम्ही मांडल्या आहेत त्याच्या आधाराने एक काही उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. परीक्षकांना मार्गदर्शन असं यांचं स्वरूप आहे. खरं सांगायचं तर तुम्ही परीक्षक जसे आहात तसे आम्ही देखील परीक्षकच आहोत. पण तुम्ही जसे अभ्यास करताय तसे आम्ही अभ्यास करतो. इकडे तुम्ही काय करताय 21 समासाचा अभ्यास करताय, मी 21 समासाचा अभ्यास करते, सुनीता इथे 21 अभ्यासाचा अभ्यास करतो. तिला जमेल तसं ती लिहिते, मला जमेल तसं मी लिहिते. याचा अर्थ आपण सगळे अभ्यासकच आहोत. या अभ्यासाच्या चिंतनातून आपल्याला विचार आदान प्रदान करायचे आणि या आदान प्रदानामध्ये जेव्हा आपण प्राथमिक परीक्षेला विशेषत्वाने परीक्षा देतोय किंवा ते पेपर लिहितोय तेव्हा अपेक्षा अशी आहे की आपलं स्वतःचं चिंतन घ्यायचं. मी इकडचं बघितलं तिकडे बघितलं गरज नाही का? बरं ठीक आहे, मला विषय समजेपर्यंत मी बघून घ्यावं, पण निदान कधीतरी जे मी वाचलंय ते समजून घेणं, माझ्या भाषेमध्ये मांडणं हे तर अपेक्षित आहे की नाही? काहीकडे बघून नुसतं लिहून काढायचंय. बरेच वेळेला आपण लहान मुलांना म्हणतो व्हॉमिटिंग द इन्फॉर्मेशन. जी माहिती आहे ती मुलं सगळं लिहितात. म्हणजे आम्हाला शिक्षकांना अनुभव येतो, मला वाटतं विद्या माझ्याशी सहमत असेल, आम्ही भाषा शिकवताना विद्यार्थ्यांना एखादी गोष्ट सांगतो आणि प्रश्न जर त्याच्यावरती आला तर सगळी मुलं ती गोष्टच्या गोष्टीत लिहून काढतात. पण ती गोष्ट कशासाठी सांगितली आहे? सिद्धांत रुजवण्यासाठी गोष्ट सांगितलेली आहे. तो दृष्टांत ते मांडतात, सिद्धांत सोडून टाकतात. तसंच आत्ताच्या अभ्यासामध्ये बऱ्याच वेळेला दिसते परीक्षकांना. जे पेपर तपासतात त्यांच्या लक्षात येते की पुष्कळ काही लिहिलेलं आहे पण त्याच्यामध्ये नेमकं जे पाहिजे तेच नाही. म्हणजे मटेरियल पुष्कळ आहे, 10 पानं लिहिले आहेत, 15 पानं लिहिले आहेत. कसं आहे, तुझं नाव काय विचारल्यानंतर मी कुठे राहतो, माझी आई कोण आहेत, माझे बाबा कोण आहेत, माझी ताई कोण आहे, हे सगळं लिहिलेलं आहे पण माझं नाव नाही. त्याला कसे मार्क द्यायला? मग असे प्रश्न विचारले, एवढं लिहिलेलं आहे मार्क द्यायचे का? नाही द्यायचे. काय करणार तुम्ही? कसं करणार? जे पाहिजे तेच विचारलेलं नसेल त्याच्यामध्ये तर अवघड आहे. म्हणजे कुठेतरी पेपर लिहिताना विचार करणं अपेक्षित आहे आणि ते अपेक्षित असलेला विचार करून जर लिहिला असेल तर त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की पेपर म्हणजे जो प्रश्न आहे तो विचार करून लिहिलेला आहे. पटकन कळूनच जातं तपासणार, वेळ लागतच नाही, लगेच कळून जातं की बाबा बघून लिहिलेलं आहे किंवा काय आहे. त्यामुळे तो तसा प्रश्नच नाही की त्यांनी चिंतन करून लिहावं ही अपेक्षा आहे. मॉडेल आन्सर पेपर काहीतरी असला पाहिजे, पूर्ण किती द्यायचे का मी विचारलं मग पहिलाच प्रश्न असा होता. मॉडेल आन्सर पेपर वगैरे सगळं शालेय संस्थेमध्ये ठीक आहे, तोपर्यंत शालेय स्तरामध्ये आवडते. पण एक तो स्तर ओलांडला ना आपण, किती दिवस ते आपल्याला पाहिजे, किती उत्तर पाहिजे ते असं नाही ना आवश्यक. एखादी गोष्ट आपल्याला वेगळ्या अँगलमध्ये येते. बऱ्याच वेळेला मला फोन येतो, अहो काय एकच प्रश्न मानस पूजेमध्ये 3 प्रश्न विचारले. मला वाटतं परवा प्रज्ञाताई आपल्याला प्रश्न विचारला नाही का की मानस पूजेवरती 3 प्रश्न काय गरज आहे. मी त्यांना एकच प्रश्न विचारला की आई हा निबंध मी 1ली मध्ये लिहिला, आई हा निबंध मी 5वी मध्ये लिहिला, आई हा निबंध 10वी मध्ये लिहिला आणि आई हा निबंध मी MA मध्ये लिहिला, तोच लिहिला का? मला आई तीच कळली का काही वेगळी कळली? काहीतरी वेगळी कळली असेल ना, मग ती अपेक्षा आहे ना. मानसपूजा तीच आहे. समर्थ म्हणतायत आधी फुलं गोळा करा, हे गोळा करा, हे गोळा करा, हे गोळा करा, हे गोळा करा. याचा अर्थ सुरुवातीला मानसपूजेमध्ये मला काही द्यायचंय पण एक दिवस तरी मानसपूजेमध्ये आपल्याला एका टप्प्यावरती असं जायचंय. मानसपूजा सूक्ष्म आहे, सूक्ष्म देताना मला प्रत्यक्षात काही देता येत नाही. मग सूक्ष्म तत्व काय आहे? ज्या तत्वाने मी द्यायचे ते जर माझं मन ते कोणत्या तत्वाने बनलेलं आहे? ते जर वायू तत्वाचं असेल तर देवतांचं स्वरूप वायू असेल तर वायू तत्वापर्यंत सूक्ष्म उपासना सूक्ष्म तत्वापर्यंत जात असेल तर तिथे ती अपेक्षा आहे की नाही? आता मानसपूजेमध्ये लक्षात घ्या मला काय द्यायचंय. दासबोधामध्ये सुद्धा समर्थ प्रत्येक ठिकाणी म्हणतात प्रत्यक्ष नाही जमलं तर मानसपूजेमध्ये. समर्थांनी वेगळी प्रकरणं का दिली? त्यामागचा उद्देश आहे कधीतरी मी माझ्या आतमध्ये उतरलं पाहिजे, मला समजून घेतलं पाहिजे. आणि मग ह्याच्यासाठी आपण समर्थांचं तत्वज्ञान, समर्थांनी कोणतं तत्वज्ञान वापरले? समर्थ संन्यासी आहे.
आमचे डॉक्टर काका नेहमी म्हणतात समर्थ काय, मारुती बुवा काय, किंवा मंदाते गंधे काय, हे सगळे अजातवादामध्ये जीवन जगणारे आहेत. मला वाटतं सिडीत कधीतरी एखाद्याने ऐका म्हणजे लक्षात येईल की समर्थाने अजातवादही मांडले. अगाजे झालेची नाही त्याची वार्ता कुससी काही. मला वाटतं हा ओळीचा चरण दासबोधामध्ये बरोबर तिथे अजातवाद आहे. पण समर्थ आपल्याला तुमच्यासारख्या तुम्ही आम्ही प्रापंचिक आहोत आणि जे प्रापंचिक आहे त्या प्रापंचिकाची आनंदाची सोय, अनुभूतीची सोय म्हणून समर्थांनी मायावाद स्वीकारलाय. हा मायावाद म्हणजे काय आहे? मग तो रज्जू सर्प मला समजून घेतला पाहिजे की नाही? अधिष्ठान म्हणजे काय, अध्यस्त म्हणजे काय, अध्यस्त होतं म्हणजे काय, हा सगळा दासबोधाचा विषय आहे. आता हे अभ्यासाचे विषय आहे. हे जर एकदा समजून घेत बरं तो अभ्यासवाद कशाला समजायचा आहे? तो रज्जू आणि सर्प तो मला बाहेरच्या रज्जू सर्पाशी समजणे इतका निगडीत नाहीये. तो रज्जू सर्प जेव्हा मला तेव्हा समजेल जेव्हा रज्जू सर्पा दृष्टांत मला परिपूर्ण कळेल आणि त्याप्रमाणे जसा तो ती दोरी दिसणारी आहे ती अधिष्ठान कुठपर्यंत आहे त्याचं पूर्ण ज्ञान होईपर्यंत. एकदा कळलं की तो सर्प नाही म्हणजे सर्प निवृत्त झाला. ज्या क्षणी सर्प निवृत्त झाला त्या क्षणी अध्यस्त निवृत्त झालं. तिथे अध्यस्त निवृत्त झालं तिथे अधिष्ठानी निवृत्त झालं. काही शिल्लक राहिलं नाही. हे नुसतं समजून घ्यायचं नाहीये. आता हे आपल्याला अनुभव तसं हे पण अधिष्ठान आहे ना, हे अध्यस्त आहे ना, हे समजून घेण्यासाठी ते आहे. आता लक्षात घ्या आपला अभ्यासक्रम नुसता अकॅडमिक अभ्यासक्रम नाहीये. जो लिहिलेला अभ्यासक्रम आहे त्याचा अनुभव घेण्यासाठी ते आहे. मग त्याच्यासाठी काही चिंता नाही, काही साधन आहे. मग त्या साधनेसाठी मला सांगावं की नाही प्रश्न आहे. पण मला आठवतंय की शिवधर घळीमध्ये मला वाटतं मी आज कधी बोलत नाही आजपर्यंत, पण मला आज राहत नाही बोलल्याशी म्हणून मी राहते. मामा आमचे म्हणायचे घडीमध्ये जर कार्यकर्ता व्हायचं असेल ना तर कार्यकर्त्यांनी स्वतःवरती एक बंधन घालून घेतलं पाहिजे. बैठकीच्या 11 रामनामाच्या माळा केल्या पाहिजे. उपासनेचं अधिष्ठान, उपासनेचा मोठा आश्रय, उपासनेने निराश्रय उदंड केले तरी जयो प्राप्त नाही. का करायची उपासना? उपासनेने चित्त शांत होतं. चित्त शांत झालं की विचार समजतात संतांचे. आता हे समजण्यासाठी उपासना आहे. आपण काहीच उपासना केली नाही, नुसते ग्रंथ वाचले आणि ते समजून सांगण्याचा प्रयत्न केला. किती आपल्या बुद्धीने समजेल हो? ते समर्थांच्या बुद्धीने समजून घ्यायचंय आपल्याला, संतांच्या बुद्धीने समजून घ्यायचं. फार सुंदर विचार आहे बघा. एखाद्या जो फार त्यातलं विद्वान असा एखादा वक्ता आहे ज्याने काही वेगळे आपले विचार मांडले. ते विचार मांडल्यानंतर आपण अवाक होतो. हा विचार आहे, काय सुंदर विचार आहे. विद्वानांच्या विचाराने आपण अवाक होतो, अज्ञानांच्या विचाराने आपण गर्त्यामध्ये जातो, पण संतांच्या विचाराने आपण योग्य मार्गावरती येतो. मग मी कोणाचे ग्रंथ वाचायचे? आता मी पुढच्या प्रश्नाला येते. संदर्भ ग्रंथ. मला वाटतं संदर्भ ग्रंथ कोणते वाचावेत, काय वाचावेत प्रश्नच नाही. आपल्याकडे इतके गरजे दासबोधावरती इतक्या जणांची पुस्तक आहेत. आता त्यातली कोणाची वाचावी लिहूनच घ्या. मला वाटतं दासबोधपणा, मनाचे श्लोकपणा आणि आत्मारामपणा हे तिघं जे आहे ते समर्थ संप्रदायामध्ये मारुतीबुवांनी तिन्ही लिहिलेलं आहे, अण्णाभाऊ गालगावकरांनी तिन्ही लिहिलेलं आहे, डॉक्टर काकांनी तिन्ही लिहिलेलं आहे, सुनील दादा चिंचोळकरांनी तिन्ही लिहिलेलं आहे. मला वाटतं हे 4 झाल्यानंतर 5व्या जणांचा विचार करायची गरज नाही. बरं हे विकत घ्यायची गरज नाहीये. हे सगळे ग्रंथ आपल्याला लायब्ररीमध्ये मिळणार आहेत. बरं गावामध्ये आपण मैत्रिणी असतो, वाचनाचा ग्रुप असेल तर एक पुस्तक तू घे, एक पुस्तक मी घे, एक पुस्तक तू घे, झालं आपल्याला वाचायला मिळतं. ज्याला करायचं आहे ना तो कसाही करू शकतो, ज्याला करायचंच नाही ना तो काहीच करतो. मग तो नुसता बोलतच राहतो, हे जमत नाही, ते जमत नाही, ते जमत नाही. आपण निगेटिव्ह मांडण्यामध्ये मार्ग नाही. जे आहे तिथून पुढे जाऊया की मला आहे त्या परिस्थितीमध्ये काय करता येईल. आणि मग संदर्भ ग्रंथ आपल्याकडे उत्तम आहे. यादी आपण करूया. माझ्याकडे एक उत्तम यादी म्हणून मी पाठवून देते. मिळत आहे रचिते, मी लगेच पाठवून देते. माझ्याकडे आम्ही पूर्ण समर्थ विद्यापीठाच्या अभ्यासाची एक यादी केलेली आहे. मी ताबडतोब 2 दिवसात पाठवून देते. म्हणजे ती यादी येऊन जाईल की काय प्रकारचे ग्रंथ वाचावेत आणि ते शास्त्रशुद्ध ग्रंथ आहेत. बरं अजून एक समर्थ संत प्रवृत्तीचे. संत प्रवृत्तीचे काही ग्रंथ शास्त्राचा अभ्यास असल्याशिवाय नाही करणार. त्यामुळे थोडा शास्त्राभ्यास आपल्यावरती असला पाहिजे आणि तो शास्त्राचा अभ्यास म्हणा किंवा तो शास्त्राचं थोडं पेरणे समर्थांची दासबोधामध्ये आहे आणि म्हणून तो आपल्याला जरा अवघड वाटतो.
आत्मारामाचा विषय आहे किंवा 21 समस्या आहे किंवा पूर्वारंभ आहे, जुनाट पुरुष आहे. आता लक्षात येईल की जुनाट पुरुष आहे, जुनाट पुरुष तत्वच आत्मा आराम आहे. जो आत्माराम आहे तेच चैतन्य आहे, जे चैतन्य आहे तेच आत्मस्वरूप आहे, जे आत्मस्वरूप आहे तेच माझं स्वतःचं स्वरूप आहे. त्यालाच समर्थ स्वस्वरूप म्हणतात. एकीकडे समर्थ त्यालाच थोरला देव म्हणतात, समर्थ त्यालाच खरा देव म्हणतात. नावं बदललेली आहेत लक्षात. मी नाही का माझ्या पोराला कधी सोन्या म्हणते, कधी बाया म्हणते, कधी मुला म्हणते, कधी मेल्या म्हणते, असं म्हणतो ना आपण आपल्या मुलांना. तत्व तेच आहे हो, फक्त आपण वाचलं तर कळेल. लक्षात प्रश्न असा आहे की आपण वाचतच नाही आणि आपण काहीतरी लिहायला जातो. बरेच वेळेला आपण आधी प्रश्न बघतो आणि मग उत्तर लिहायला बघतो. इन्स्टेड ऑफ दॅट त्याच्या आधी मॅटर वाचा आणि मग उत्तर लिहा. मला नाही वाटत ते अडेल असं अजिबात होणार नाही, असं काही होणार नाही. त्यामुळे मॉडेल आन्सर्स पेपर तर शक्यच नाही. तो BA आणि MA ला काय मॉडेल आन्सर्स पेपर देणार, तिथे मुद्दे पण नाही. तिथे खरं सांगायचं तर परीक्षकांचा आपला एकच आहे. मलाही माझी बुद्धिमत्ता वाढवायची आणि बरोबर त्यांच्याकडून काढून घ्यायचे, कारण पहिल्यांदा आपल्याला साधक व्हायचे. आणि मग समर्थ काय म्हणतात जर मला कळलं तर मला समर्थ काय म्हणतात ते कळेल. समर्थ काय म्हणतात ते कळलं की मला तिथून काढता येईल. विचार बघा, आपला हा पहिला अभ्यासक्रम जर कोणी केला असेल, मला वाटतं सुद्धा इथे बसले, शिंदे इथे बसले, आणखी कोणी पूर्वीच्या अभ्यासाचा अर्थ काही माहिती नाही. आपला पूर्वीचा अभ्यासक्रम वेदांतावरती आधारित होता. 5 संत होते त्याच्यामध्ये, बरं का, 5 संत होते. एवढा व्यापक अभ्यासक्रम होता. ते सगळे आपण काढले आणि फक्त समर्थ अभ्यासात ठेवले. याचा अर्थ एकच संत आपण अभ्यासाला ठेवले, म्हणजे पुष्कळ अभ्यासक्रम कमी केलाय. मग आता एका संतांचा करायला काहीच हरकत नाही ना आपल्याला. तो खूप लिमिटेड झालाय आता, खूप अवघड असं नाही झालंय मला वाटतं. त्यामुळे तो सोपा आहे आणि तो समजून घेण्यासाठी थोडा शास्त्राभ्यास. आणि मला वाटतं कोणालाही फोन करा, कळत नाहीये, काही नाहीये. परीक्षकांनी सुद्धा म्हणजे आमचे डॉक्टर काका नेहमी म्हणतात की सूर्य सगळीकडे सारखाच प्रकाश देतो, पण काही जण खिडक्याच उघडत नाही आणि काही जण खिडक्या उघडतात. खिडक्या उघडणं म्हणजे माझा अज्ञान प्रगट करणं. आपल्याला लाज वाटते, त्यापेक्षा आपण आपल्या खिडक्या उघडाव्यात. कोणालाही फोन करा. मला नाही वाटत कधी सुनीतीला फोन केल्यानंतर ती म्हणेल मला वेळ नाही, मी सांगणार नाही. मीही कधी नाही सांगणार नाही. मला वाटतं ताई पण कधी सांगणार नाही, त्याही तेवढाच अभ्यास कर. विद्याताई तर नाही सांगणार, मला सांग. कोण म्हणेल असं? कोणालाही फोन करा. कोणी म्हणणार की आम्हाला वेळ नाही असं कोणी म्हणेल का? तुम्ही कोणालाही विचारा, तुम्हाला फोनवरती सगळे सांगतो. आपल्या फक्त आपण समजून घेतलं पाहिजे, किंवा जर तुम्हाला काही शंका असेल तर कोणाही कडून त्या समजून घ्या. म्हणजे तुम्हाला समजलं तर तुम्ही तुमच्या आणि तुमच्या प्रत्येक वेळेला आता असं झालं की लिहून द्या, व्यवस्थित द्या. तुम्हाला नाही अगदीच अवघड वाटते की नाही मला लिहिणं फारच अवघड वाटते, हे सगळं लिहिणं अवघड आहे. खरं लिहून देणं अत्यंत आदर्श आहे. पण नसेल झेपत तर तुमच्या अभ्यासार्थीनं सांगा ना, मला फोन करा. त्याला 10 मिनिटं 15 मिनिटं फोनवरती त्याचं समाधान करा की असं असं या दिवशीने अभ्यास करा. तत्वज्ञान कळल्याशिवाय कसं ते पोरं तरी येतील नाही का? आपल्या मुलांना अपेक्षित आहे ना, मुलाला कळलं पाहिजे. तसंच ते बिचारे अभ्यासार्थी आहेत म्हणून ते इकडं तिकडं बघून घेतात. त्याचा अर्थ त्यांना कळत नाही, त्या विषयाचं आकलन नाही. ते आकलन करून देण्यासाठी आपण फोनवरनं तरी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना तो विषय सुलभपणे समजून सांगता येईल असं मला वाटतंय. बघा काय, आणखीन एक मुद्दा खूप चांगला वाटला. ज्यांनी परीक्षा दिलेली नाही त्यांना परीक्षेत म्हणून नेमू नका, अगदी बरोबर आहे. पण मी असंच म्हणजे आता टेक्निकली मुद्दा म्हणते. जेव्हा अभ्यास तयार केला, आम्ही जेव्हा अभ्यास तयार केला तेव्हा प्रश्न असा होता, कोणाला परीक्षा घेणार. असे काही संपूर्ण भारतामधले लोक समोर आमच्या होते की ज्यांचा पुष्कळ वेदांताचा अभ्यास झालेला आहे, ज्यांचा पूर्ण समर्थ ग्रंथाचा अभ्यास झालेला आहे. अशा पहिल्या 10 जणांना मी निवडलं. त्यांच्याकडून पहिले पेपर तपासून घेतले आणि त्यानंतर त्यांनी तपासल्यानंतर आपल्याला जी पहिली बॅच मिळाली त्याच्यातून सगळे आम्हाला. बरोबर, याचा अर्थ कुठेतरी ज्यांचा अभ्यास झालाय त्याच्यावरती आम्हाला विश्वास ठेवावा लागला ना. पहिल्या वेळेला कुठून येणार सगळं? दोघी तिघी काही एवढे सगळे पेपर तपासणं शक्यच नाही ना. म्हणजे कोणाला तरी आम्हाला विश्वास ठेवणं भाग पडलं की बाबा ज्याने PhD केलेला आहे, ज्याने काही समर्थ संप्रदायाचा अभ्यास केलेला आहे, आणि मुख्य म्हणजे ज्याने पदार्थ केलेले आणि दारबोध सफल. कारण दारबोध सफल म्हणजे 60 वर्षाचा अभ्यासक्रम. याचा अर्थ 60 वर्ष ज्यांनी दारबोधाचं चिंतन केले, मनाच्या श्लोकांचं चिंतन केले, गीतेचं चिंतन केले, भागवताचं चिंतन केले, वेदांत तत्वज्ञानाचं चिंतन केले, त्यांना परीक्षक म्हणून आपण निवडले. उगाचच काहीच येत नाही असे परीक्षक कोणी निवडलेले नाही. बरोबर आहे? बरोबर.
पहिल्यांदी सगळी जी वळी आहे ती अशा प्रकाराने काढली. त्यातून जर आणखी कोणाला शंका आहे की नाही आमच्या प्रेक्षकांना काही समजत नाहीये तर तुम्ही आता कोणाला तरी भेटा आणि सांगा बदलून म्हटलं तर ते बदलून देतील. कारण आज आपल्याकडे परीक्षक काही जे आहेत ते त्यांची संख्या बऱ्यापैकी जास्त आहे. आणखीन एक चांगला मुद्दा आला की गळती कमी होते कुठेतरी. कारण एका वेळेला जाऊन येत नागपूरला आम्हाला आता एका मॅडमने सांगितलं बाई भेटायला आल्या त्या असं मुद्दाम नाही कोणी केलं. म्हणजे मला खात्री आहे काळेला असं मुद्दाम करणार नाही. पण एका महिलेने मला सांगितलं की माझ्याकडे मनोबलचे पण विद्यार्थी आहेत, माझ्याकडे साधकचे पण आहेत आणि माझ्याकडे ह्याचे पण आहेत काय म्हणतात त्याला प्राज्ञाचा पण एक विद्यार्थी आहे. आता टेक्निकल प्रॉब्लेमनी गेले असतील असं अत्यंत कमी ठिकाणी झालं असेल, मुद्दाम काही होणार नाही. पण असे जर 3-3 असतील तर त्यांचा अगदी मनापासून प्रश्न होता मला की मी 3 परीक्षांची परीक्षा अभ्यास करायचा का एवढा नक्की नाही करायचं. एखाद्याला एवढा त्रास नक्की नाही देणार. आम्ही पण मुद्दाम नक्की नाही येणार. तसं काही झालं असेल तर आपण त्यांचा एखादा काढून घेऊया. पण असं कोणाचं जर झालं असेल तर कृपया कळवा म्हणजे आपल्याला त्यांचा विचार करता येईल. आणि देत नाही पण झालंय आता त्यांचं आले आपण विचारल्याशिवाय देत नाही. पण त्यांनी विचारल्या म्हणून दिलं असेल असं झालं असेल. पण त्यांचं म्हणणं नंतर आता की परीक्षेचा मी अभ्यास करायचा का ते म्हणणं नक्की नाही करायचा. मी करीन म्हणाल्यानंतर मग पण म्हणजे असा हा टेक्निकल प्रॉब्लेम का आला की अशा प्रकारातून आला की बघ खरंच छान कळलं. आणि हे निश्चित आहे की जो 10 कामं करतो त्याला 11वं काम करता येईल. जो काहीच करत नाही त्याचं जवळ काहीच जात नाही. त्यामुळे त्याची तक्रार नव्हती, त्यांनी ते केलेलं होतं. पण म्हणून त्या म्हणाले की त्या निमित्तामध्ये काही गळती होती का की तशी गळती होणार नाही. मला वाटतं अशी गळती होती असं नाही लक्षात येते आपल्या. पण कुठे होत असेल तर आपण बघू तशी गळती कमी करण्याचा नक्की प्रयत्न करूया. आणखीन एक चांगला मुद्दा मला वाटला की आला की ज्यांची उत्तरं खूप छान आहेत त्यांचं आपण पुस्तक करायचं का. त्यांचं पुस्तक करणं नाही काही नाही योग्य. त्यापेक्षा आपण एक असं करू शकू की म्हणजे माझ्या तिथे बसल्या बसल्या तो मुद्दा आला की एखादं उत्तर खूपच चांगलं असेल की बाबा आदर्श उत्तर आहे की आवडलं बाबा हे चांगलं उत्तर लिहिले बरं का. अशी उत्तरं जे तुमच्याकडे असेल तर ती पाठवा. आपण सज्जनगड नाशिक पत्रिकेमध्ये ती देऊ शकतो. ते तिथे जर एखाद्या लेख म्हणून ती वापरता आली की बाबा या प्रश्नाचं हे उत्तर आहे त्याचा सगळ्यांना उपयोग होऊ शकतो ते आपण करू शकतो. पुस्तक छापू शकू की नाही मला माहिती नाही. पदार्थ कसं असायचं. कारण आता देखील सगळ्यांचं एक आहे की ह्या अभ्यासक्रमाचं पुस्तकच तुम्ही काढा. कसं पुस्तक काढणार. दासबोध असताना पुन्हा सगळ्या दशकांचं पुस्तक काढायचं का. आत्माराम असताना पुन्हा त्या आत्मारामाचं पुस्तक काढायचं का. त्याचं पुस्तक काढणं त्याचा इलाज नाही. आपण पुस्तकं वापरणं आहे, घेणं आहे, अवेलेबल आहे. आणि मुख्य म्हणजे एक पुस्तक घेतलं की सगळं त्याच्यामध्ये. मला वाटतं एक कालनिर्णयाचं समग्र समर्थ ग्रंथ आहे, ढवळे प्रकाशनचं समग्र समर्थ ग्रंथ उपलब्ध आहे आणि समर्थ वाङ्मयाने जर घेतलं तर समर्थांचं सगळं वाङ्मय अर्थासकट उपलब्ध आहे. 10 खंड आहेत मला वाटतं. एखाद्या लायब्ररीत घेतले तर आपल्याला सगळ्यांना होऊन जाईल. आपल्याला माहिती नाही कोणाची आहे ती. म्हणजे समर्थांचं सगळं समग्र वाङ्मय एका ठिकाणी केलेलं आहे. 3 ते 4 ग्रंथ आज आहेत. समग्र समर्थ ग्रंथ आहे ढवळे प्रकाशनचं, त्यानंतरचं कालनिर्णयाचं आहे आणि त्यानंतर असणारं समर्थ वाग्जयंती. इथे समर्थांचं सगळं समर्थ वाग्जयंतीमध्ये तर अर्थासकटच आहे. म्हणजे निरूपणासकट आहे. त्यात तुम्हाला कोणाला शंकाच नाही. म्हणजे अगदी 21 समासी पूर्वारंभ जुनाट पुरुष अर्थासकट सगळं रेडीमेड आहे. म्हणजे अभंग त्याच्यामध्ये आहे, नंतर मानसपूजा आहे. सगळं जे काही मटेरियल आहे ते सगळं तिथे अर्थासकट उपलब्ध आहे. प्रसाद प्रकाशनचं समर्थ वाग्जयंती 1 ते 10 खंड. समर्थ वाग्जयंती थोडे काका म्हणाले सगळेजण प्रश्न मलाच विचारतात. तितके छान काम करतायत ते. किती वर्ष मी बघते गळीतलं असू दे किंवा गडावरचं असू दे. खरंच तळमळीने काम करणारा माणूस असतो ना कुठे गेला तरी ते बिचारे अभ्यासारखे असेल तरी सगळे पुण्याचे गोळा करून येतील, पुन्हा घेऊन जातील. पदरमोड करून ज्याला म्हणतात ना ते काम करणार आहेत. त्यामुळे सगळ्यांना माहिती आहे की ते समर्थ भक्त असल्यामुळे तुमच्याकडे ते येणार आहेत शंका. त्यामुळे तुम्ही गाईड करायचं कारण तुम्ही आहात पूर्ण, तुम्हाला संप्रदायाची पुष्कळ माहिती आहे आणि त्यामुळे तुम्ही सांगू शकाल मला खात्री आहे. पंढरपूरून जे काका आले होते त्यांनी म्हटलं छान की विषय स्वतःच्या भाषेत मांडता आला पाहिजे आणि तो तसा मांडलाही पाहिजे ना. कारण तीच भाषा वापरणं काही कोणत्याही पद्धतीत योग्य नाही.
विभागवार मेळावा घेता येतो, एक होता आला, अगदी चांगला एक आहे की विभागवार जर मेळावा घेता आला तर तो खूप चांगला आहे. समर्थ विद्यापीठाचे पूर्वीचे जे कार्यकर्ते तेव्हा एकाने अशा प्रकारे करत आम्ही पहिल्या पासून ते 5 कार्यकर्ते होतो, तेव्हा प्रत्येक कार्यकर्त्यांना विभाग वाटला गेलेला होता. म्हणजे माझ्याकडे विदर्भ भाग होता, सुहासकडे सोलापूर भाग होता, आमच्याकडे अविनाश कुलकर्णी म्हणून होते त्यांच्याबरोबर काम करायला, अजितदादा गाडगे मामांचा भाचा होता, त्याला सगळा कोकण भाग दिलेला होता. म्हणजे प्रत्येकाला ना ते गावाचे 1-2-4 राज्य दिलेली होती. त्यांची जबाबदारी ती की वर्षातून किंवा वर्षाआड त्यांनी त्या गावात कधीतरी जायचं आणि त्या तिकडचे जे कोण अभ्यासारखे त्यांना एकत्र करायचं आणि त्यांना मार्गदर्शन करायचं. ही जबाबदारी त्यांनी करायची बरं का, गावकऱ्यांनी नाही करायची. की ज्याला तो भाग दिलेला आहे, आता समजा विदर्भ बाबा 4-5 जिल्ह्यांना दिलेले आहेत, तर ज्यांना दिलेले आहेत त्यांनी ठरवायचं की बाबा मी कधी जायचं. मला वाटतं मामाच्या वेळेला आपण जात होतो, मामा स्वतः गोव्याला वगैरे जायचे, मी स्वतः अनेक वेळेला सोलापूरला गेली, माझ्याकडे सोलापूर विभाग दिलेला होता. म्हणजे तो विभाग जेव्हा आम्हाला दिलेला होता तेव्हा आम्ही पण म्हणायचो अरे माझा विभाग एवढा, मग या विभागामध्ये जाऊन मला भेट दिली पाहिजे आणि मी तिथे काय काय काम कसं चालतंय ते बघितलं पाहिजे. तसे आपण जे काही आपले कार्यकर्ते आहोत थोडेसे, आपण एक विभाग वाटून घेऊया की जेणेकरून आम्ही तिकडे येऊ. जसं प्रज्ञाताईंनी मला सांगितलं तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा सांगा, आमच्याकडे आम्ही सगळ्या अभ्यासार्थी गोळा करू. तसे बाबा हैदराबादला एक 15-25 विद्यापीठ आहेत, तर ठीक आहे मी आता हैदराबादला जाते तर मी त्यांना सांगेन बाबा मी येते हैदराबादला, तुम्ही 25 विद्यार्थी गोळा करा. हे आपण करू शकतो. म्हणजे आपले बाबा नातेवाईक कोणी तिथे असतील काही असतील, ज्यावेळेला आपल्याला जिथे जाणं शक्य आहे तिथे, कारण आपण जात असतो तिथे, पण एखाद्या 2 तास काढणं आपल्याला सहज शक्य आहे की या निमित्ताने त्यांच्याशी आपला संपर्क वाढेल आणि जितका आपला संपर्क वाढेल तितका विषयाचं आकलन आपल्याला होईल आणि ते मार्गदर्शन आपण आपल्या विद्यार्थ्यांना करू शकतो. मला वाटतं तसं खूप अवघड नाही, फक्त आपल्याला थोडं बोलायला पाहिजे त्याच्यासाठी. आपण बरेच वेळेला बोलतच नाही आणि बोलत नाही म्हणण्यापेक्षा योग्य ते बोलत नाही, नको ते जास्त बोलतो. असं जर बोललो तर पुष्कळ काही आपलं काम होऊन जाईल. सोलापूरचे कोणाचे नाही शब्दार्थ आणि लक्षार्थ फारच छान आहे. कारण आता आम्ही मगाशी कालपासून तेच बोलतोय, इतके प्रश्न मला आले. आत्ताचं जे मानसपूजेचं प्रकरण आहे त्याच्यामध्ये किंवा काहीतरी प्रत्याहार शब्द होता आणि त्याचा अर्थ काय, किती जणांनी तो प्रश्न विचारला बरं का. मलाही उत्सुकता वाटली की खरंच काही मी चुकीचं म्हणजे आम्ही कोणी प्रश्न चुकीचे काढलेत का, की काय आहे की प्रत्याहाराची काय कामं आहेत, कसं आहे. तर म्हटलं जरा थांबा आम्ही पुन्हा वाचतो, कारण जेव्हा काढला होता अभ्यासक्रम तेव्हा ते घातलं, एवढं काही लक्षात नाही. नंतर पुन्हा बघितल्यानंतर ती कामं बघितली. ती कामं बघितल्यानंतर समर्थाने 3ऱ्या टप्प्यामध्ये तो जो 3रा भाग आहे त्याच्यामध्ये सगळी कामं दिलेलीच आहे. आणि मग मी त्यांना मॅडमना त्या फोन केला, तर त्यांना मी पुन्हा फोन केला. म्हटलं समर्थाने त्यांनी कार्य दिलेलीच आहे आणि ती कार्य दिल्यानंतर लक्षात येते की पुन्हा याचं नावच बदललंय. यांनी काय काय करायचंय, हा भक्त आहे, यांनी आत्मनिवेदन करायचंय, यांनी समाजाशी निगडीत राहायचंय, यांनी आपले विचार समाजाला द्यायचे. म्हणजे हा समर्थांचा महंतच आहे. म्हणजे एकीकडे समर्थ त्याला दासबोधामध्ये महंत म्हणतायत, इकडे त्यांनी फक्त त्याचं नाव बदललेलं आहे. कामतीच आहेत बरं का. याचा अर्थ ग्रंथ बदललाय म्हणून कामतीच आहेत आणि नाव बदललेलं आहे. हे आपल्याला तेव्हा कळेल मी जर दासबोध नक्की वाचला असेल. मला एकदा महंत कळला तर मला प्रत्याहार कळणार नाही असं होईल का, कारण तोच व्यक्ती तीच आहे, कामतीच आहे. आत्मनिवेदन करणारा भक्त जो आहे तो तोच आहे, पण एकदा आत्मनिवेदन भक्ती काय कळलं तर मला तेही कळणार आहे ना. म्हणून आपल्याला जे वाचन करायचं ना ते समजून घेऊन करायचंय. एकदा आपल्याला कळलं, क्लिअर झालं ना, समर्थांचं वाङ्मय आपल्याला एकदा कळलं, समर्थ बाहेर जातच नाही, तो कुठेही जात. अभंगामध्ये जा, चौपदीमध्ये जा, कोणत्याही ग्रंथामध्ये जा, ह्याच्या बाहेर समर्थ जातच नाही. समर्थांची चौकट पक्की ठरलेली, ते चौकटीच्या बाहेर जात नाही जर आपल्याला माहिती आहे तर जाऊन कुठे चौकटीच्या बाहेर. त्यांचे क्रांतिकारी विचार कुठे आहेत ते फार कमी ठिकाणी. ते क्रांतिकारी विचार सुद्धा त्या अध्यात्माच्या ठिकाणी क्रांतिकारी आहेत, महिलांच्या बाबतीत क्रांतिकारी आहेत, शस्त्र वापरण्याच्या बाबतीत क्रांतिकारी आहेत. हेही तर मला माहिती पाहिजे. बरेच वेळा असं होतं की आपण इतकं ते जुन्यात धरून बसतो, जुन्या सगळ्या गोष्टी, की त्याच्या मागचा विचारच बघत नाही. जसं आनंद वनभुवनी आहे ते समर्थांना पडलेलं स्वप्न आहे, मग ते आनंद वनभुवनी एवढं बघितलं, पण खरंच आनंद वनभुवनी कुठून आलं. आता
इथे विचार करायला नंतर लक्षात येतं प्रत्येक ठिकाणी पादुपदे आनंद वनभुवनी, आनंद आनंद वन भुवन, हे तीनही शब्द कुठून आले? या 3 उपासना आहेत. आनंदाची उपासना आहे, वनाची उपासना आहे, वन उपासना आहे, वन या सगळ्या उपासनेचे प्रकार कुठे आहेत? केनोपनिषदामध्ये आहेत. गणन वाचून बघा, होमवर्क. कुठून घेतलं समर्थांनी हे वाङ्मय? हे केनोपनिषदाचं समर्थांचं चिंतन आहे. समांती श्लोक कुठून घेतले? उपनिषदातून घेतले. असा जर आपण अभ्यास करत गेलो तर आपल्याला समर्थ समजत जातात आणि एकदा समर्थ समजत गेले की मग आपल्याला पूर्ण समर्थांच्या विचारांचा आवाका कळतो. आणि आवाका कळला की मला वाटतं जे आपल्याला कळलंय ते आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना देता येतं. या दृष्टिकोनातून मी मुद्दाम इथे जे मार्गदर्शक आहेत त्यांना सांगते की समर्थांचा असा विचार आहे आणि म्हणून वाच्यार्थ आणि लक्षार्थ याच्यामध्ये बदल असणारच. अगदी सरळ आपण येथेच जेवण आहे, उरले ते अन्न वाटणे परंतु वाया दवडणे हा धर्म नाही. मी अन्न जीवावर उरलेलं अन्न वाटावं हा वाच्यार्थ आहे. पण आपण येथेच ते जेवण आहे, उरले ते अन्न वाटणे या शब्दाचा अर्थ मला तेव्हा कळला जेव्हा मी बेलसरे गुरुजींकडे गेले. बेलसरे गुरुजींकडे गेल्यानंतर त्यांनी मला पहिल्यांदा प्रश्न विचारला, माझ्याकडे का आलीस? मी म्हटलं दासबोधाचा अभ्यास करतोय, तुमचा दासबोध वाचून करतो. म्हणाले हो का, मग ओबी माहिती आहे का? म्हणाले. म्हटलं कोणती ओबी? म्हणाले आपण येथे ते जेवण आहे. मी म्हटलं हो माहिती ओबी. म्हटले हो आपण येथे जेवणे उरले ते अन्न वाटणे परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे श्रीराम. आपण जसं म्हणून टाकतो ना तसं मी म्हणून टाकलं. मी खरं सांगते म्हणून टाकलं. आणि ते हसायला लागले. ते म्हणाले आता तू तर जेवायच्या आधीच वाटायला निघालीस. मी म्हटलं बेलसरे गुरुजी तुम्ही काय म्हणताय मला नाही कळलं. तेव्हा ते म्हणाले समग्र आधी तुला समग्र समर्थ कळलेत का? तुला कळले असतील तर दुसऱ्याला समर्थ सांगायचा विचार कर. तूच नाही समजून घेतलेस तर तू काय लोकांना सांगशील? आपण येथे ते जेवणे उरले ते अन्न वाटणे याचा अर्थ आधी आपण समर्थ समजून घ्या, मग दुसऱ्यांना समर्थ सांगूया आपण. बेलसरे गुरुजींनी सांगितलेलं मी सांगते. आणि मग तेव्हा ते म्हणाले समर्थ समजावायचे असतील तर आज संकल्प करा, 5 लाख नाम घ्या. 5 लाख सांगितलं बरं का? या चातुर्मासात म्हणे 5 लाख नाम घ्या तर समर्थ समजते. बेलसरे गुरुजींचे शब्द सांग. म्हणजे समर्थ समजण्यासाठी आपल्याला उपासनेचा भरभक्कम आश्रय असतील तर समर्थ समजतील. हे त्यांनी मला सांगितलेलं मी काय ते सांगते. त्यामुळे इथे अपदर्शनाचं मनसपूजेचा प्रश्न पुन्हा जो आता आला मी सांगितलं की बरेच काही प्रश्न आहेत, मॉडेल उत्तर द्यायचे का? तर मॉडेल उत्तर नकोतच आपल्याला. आपण सगळे ठरवूया की आम्हाला नको मॉडेल उत्तर. विद्यार्थी विचार करू दे, बरोबरच असणार. कारण बासवाळ तू आपण लहानपणी शिकलोय शिक्षक असलं तर एक मोठा हत्ती आहे तर 60 आंधळ्यांना तो वेगळाच दिसणार आहे. पण जो जसा दिसते, ज्याने कानाला हात लावला त्याला तो सूप वाटणार आहे, ज्याने सोंडेला हात लावला त्याला तो कसा वाटणार आहे, तर प्रचंड मोठा काय खांबासारखा किंवा सुताईसारखा वाटणार आहे, कोणाला तो फळ्यासारखा वाटेल. जिथे स्पर्श केल्यानंतर जसा दिसायचा तसा दिसू दे, पण स्वतः चिंतन करून ते लिहू दे. मग त्याच्यातून आपल्याला काय चांगलं द्यायचं ते देता येईल. आपल्याला फक्त एवढंच द्यायचं की समर्थांनी जे मला छान दिलेलं आहे, मला दिलेली उपासना आहे, समर्थांचं तत्वज्ञान आहे, हे आपण तत्वज्ञान त्यांना देऊया. आता इथे मार्गदर्शकांनी काय द्यायचंय? फक्त उत्तर बरोबर आहे का चूक आहे एवढं द्यायचंय का? नाही. त्याच्यातून काय समर्थानं काय तत्वज्ञान द्यायचंय हे द्यायचंय आपल्याला. आपल्याला फक्त बरोबर चूक असं नाहीये. मी परवा बुलढाण्याला गेले. तिकडे बुलढाण्याला एक अभ्यासार्थी होते. ते म्हणाले मी पदार्थ अभ्यास करतोय आणि माझे जे काही समीक्षक आहेत ते मला उत्तर देतात. पहिलं बरोबर, दुसरं उत्तम, तिसरं योग्य, चौथं बरोबर, 5वं बरोबर. ते म्हणाले मी 4-5 बघितलं. 5व्या वेळेला 1 2 3 4 5 बरोबर योग्य बरोबर योग्य उत्तम बरोबर योग्य. आता म्हणाले असं मी लिहितो आणि तुम्ही काय